नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनलवरती आणि डिप्लोमावाला ह्या ऑफिशियल ऍप वरती लेकरांनो स्वागत करतोय आणि सुरुवात करूयात. आपण थर्मल इंजिनिअरिंगचं सेकंड युनिट आणि त्या सेकंड युनिट मध्ये लेकरांनो ऑलरेडी आपण जे फर्स्ट युनिट आहे ते कम्प्लीट आपल्या डिप्लोमावाला ह्या ऍप वरती अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूयात लेकरांनो आजच्या ह्या सेकंड युनिटला. आणि त्याचं सेकंड लेक्चर या ठिकाणी मी युट्यूब वरती अपलोड करतोय आणि ऑलरेडी डिप्लोमा ऍप वरती तर अपलोड आपण चालू आहे. ठीक आहे, आणि याची कोर्सची जी प्राइस आहे लेकरांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे 999 आहे. 999 मध्ये रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला घर बसल्या अभ्यास करायला आपण ह्या डिप्लोमाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, चला तर सुरुवात करू लेकरांनो. आणि आपल्याला फर्स्ट डिस्कस करायचंय अवोगॅड्रोज लॉ. मग आता अवोगॅड्रोज लॉ सांगण्याच्या ऐवजी तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये जो बेसिक सायन्स विषय होता त्या विषयामध्ये हे तर शिकलेलं आहात की लेकरांनो वन मोल इज इक्वल टू 6.023 इंटू 10⁻⁻23. ठीक आहे, मग 23 काय रे, तर 23 असू शकतात मॉलिक्यूल असू शकतात. ठीक आहे, 23 पार्टिकल्स असू शकतात. चला बघा, एक लक्ष द्या, काय काय रिप्रेझेंट करू शकतो आपण या ठिकाणी. इथे लिहितोय मॉलिक्युल्स. ठीक आहे, किंवा ह्याला आपण पार्टिकल्स सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला वन मोल काय आहे, तर लेकरांनो हा वन मोल आहे की अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तुम्हाला आठवत असेल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, आणि ह्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये वन मोल मध्ये 6.023 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असतात किंवा एवढे पार्टिकल्स असतात. आता काही विद्यार्थी विचार करत असेल सर हा कॉन्सेप्ट नाही कळाला. बरोबर आहे ना, मला माहित आहे की जवळजवळ तुमच्यापैकी 70% स्टुडंटला कळत नसेल की वन मोल काय. डोंट वरी, मला सांगा तुम्हाला एक डझन म्हणजे काय माहिती आहे? हो सर, एक डझन म्हणजे 12 वस्तू कुठल्याही घ्या. तुम्ही एक डझन केळी घ्या, एक डझन ऍपल घ्या, एक डझन पेन घ्या, एक डझन पेन्सिल घ्या, एक डझन बुक घ्या. कुठल्याही वस्तू तुम्ही जर 12 घेतल्या तर एक डझन म्हणतात. दॅट्स इट. त्याचप्रमाणे बाळांनो एक मोल ऑफ गॅस मध्ये किती पार्टिकल्स असतात, किती मॉलिक्युल्स असतात, तर 6 इंटू 10⁻23 म्हणजे 6च्या पुढे 23 झिरो एवढे पार्टिकल्स असतात. येस सर, आता कळालं की नाही? कळतंय पब्लिक, थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, मग आता मी डिस्कस करतो अवोगॅड्रोस लॉ. मग लेकरांनो अवोगॅड्रोस लॉ काय सांगतोय, अवोगॅड्रो लॉ ची स्टेटमेंट काय आहे ते सुद्धा आपण इथे बघू. चला बघा बरं, स्टेटमेंट काय स्टेटमेंट आहे बघा. ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर एंड प्रेशर. ठीक है, at a constant temperature and pressure the volume of a gas is directly proportional to number of mole, किंवा ह्यालाच म्हणू शकतो आपण अमाउंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, कळतंय का रे? सर थोडं थांबा, स्टेटमेंट वाचू द्या. गडबड का करताय? कुठं जायचंय का? मला तर कुठं जायचं नाहीये, पण तुम्ही अजिबात हा व्हिडिओ स्किप करून कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, चला लक्ष इकडे द्या. तर काय रे, कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजेच काय, म्हणजेच व्हॉल्यूम जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला आहे लेकरांनो? एन. एन म्हणजे काय रे सर, नंबर ऑफ मोल आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, येस सर, काही प्रॉब्लेम आहे का? नथिंग. मग कळतोय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन म्हणजे काय रे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स नंबर ऑफ मोल. ठीक आहे, येस सर. मग आता ह्याला जर लेकरांनो मी याला जर इकडे रिप्रेझेंट करून घेऊन आलो
व्ही प्रपोर्शनल टू, इथे मी लिहितोय कॉन्स्टंट आणि एन ला एन ऍज इट इज. हा एन मल्टिप्लिकेशन, इथे जेव्हा प्रपोर्शनॅलिटी काढून आपलं साईन ऍड करतोय, इक्वलचं साईन ऍड करतोय, म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम डिवायडेड बाय एन बरोबर काय येतं लेकरांनो? सर इकडे येत आहे कॉन्स्टंट. येस और नो? येस, येऊ द्या, चालेल. मग ह्या कॉन्स्टंटचं रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो V1 बाय N1 इज इक्वल टू V2 बाय N2. ठीक आहे, चला ह्याला सिम्प्लिफिकेशन मध्ये घ्या, रेशो वाईज घ्या, म्हणजे व्हॉल्यूम 1 अपॉन व्हॉल्यूम सेकंड इज इक्वल टू N1 अपॉन N2. ठीक आहे, येस सर, ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला हे रिलेशन कळालंय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू येस नंबर ऑफ मोल. पण हे स्टेटमेंट किंवा हा लॉ डिस्कस करत असताना सगळ्यात महत्वाचं काय वळानो, दोन पॅरामीटर कॉन्स्टंट राहिले पाहिजे, ते म्हणजे काय? टेम्परेचर आणि प्रेशर. कळतंय? येस सर, टेम्परेचर आणि प्रेशर जर असेल तर तर लेकरांनो काय असेल? व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल? एन असेल. मग छोटासा इथे ग्राफ डिस्कस करू. चला, ग्राफ कसा डिस्कस करायचा आहे? तर ग्राफसाठी आपल्याकडे टोटल दोन पॅरामीटर आहेत. कुठले दोन पॅरामीटर आहेत? तर एक पॅरामीटर आपल्याकडे आहे बाळांनो व्हॉल्यूमचा, आणि व्हॉल्यूमचं युनिट काय रे? मीटर क्यूब आहे. ठीक आहे, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब आहे. त्याचबरोबर लिटर सुद्धा आहे. काय रे व्हॉल्यूमचं युनिट? मीटर क्यूब और लिटर. ठीक आहे, इथं लिहितोय कॅपिटल व्ही. आता नेक्स्ट पॅरामीटर जो वाय एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरती आपण लिहितोय एन. एनचं म्हणजे नंबर ऑफ मोल, ठीक आहे, किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर एन डिनोट करतोय, युनिट आहे एम. मला सांगा जे रिलेशन आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. मग डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन असेल तर ग्राफ कसा येतो रे? स्ट्रेट. ठीक आहे, ग्राफ कसा येतो? स्ट्रेट ग्राफ येतो. आणि या ठिकाणी लिहितोय मी व्हॉल्यूम कॅपिटल व्ही विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. चालेल? येस और नो? येस सर, इथपर्यंत काय अडचण नाही. ठीक आहे, मग आता थोडंसं तुम्हाला मला जर हायर लेवलला घेऊन जायचंय, इंजिनिअरिंगच्या कॉन्सेप्टवर घेऊन जायचंय, कारण इंजिनिअरिंगचे स्टुडंट सुद्धा व्हिडिओ बघणारच आहेत. त्यांच्यासाठी लिहितोय बाळांनो स्लोप. स्लोप इज इक्वल टू या ठिकाणी लिहितोय टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय? अपोजिट बाय येस, अपोजिट बाय ऍडजसंट. अपोजिटला येतं व्हॉल्यूम आणि ऍडजसंटला येतं एन. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी शिकू शकता. काय अडचण? कधी अडचण नाही. ठीक आहे, आता ह्या थ्रू आउट द ग्राफ मध्ये, ह्या पूर्णच्या पूर्ण ग्राफ मध्ये, ह्या पूर्णच्या पूर्ण प्रोसेस मध्ये लेकरांनो एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, कळालं? ग्राफ सुद्धा. ग्राफ कसा आलाय रे सर? लिनियर ग्राफ आलेला आहे. ग्राफ कसा आलाय? तर या ठिकाणी लिहितोय लिनियर ग्राफ. ओके ना? येस सर, ओके. काय अडचण? ठीक आहे, समजलं? येस सर, पहिला लॉ अवोगॅड्रोस लॉ समजलाय. थोडस आता जरा पुढे जाऊ, थोडस डेप्थ मध्ये डिस्कस करूयात. काय डेप्थ मध्ये डिस्कस करणार आहे बघा. ठीक आहे, तर लेकरांनो चला बघा काय डिस्कस करणार आहे ह्याच्यामध्ये. थोडस आणखी इंटरेस्टिंग आणि लेवलअप करून शिकू. मग इंटरेस्टिंग लेवलअप काय, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथं एक मी शब्द लिहितोय नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, चलो ह्याला आपण रिप्रेझेंट करतोय एनटीपी. काय रिप्रेझेंट करतोय रे? एनटीपी. एनटीपी म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. विद्यार्थी म्हणतील सर आम्ही हा कोर्स परचेस केलेला आहे आणि आम्ही फर्स्ट युनिट बघितलंय, फर्स्ट युनिट मध्ये तुम्ही शिकवलंय एनटीपी म्हणजे काय. एनटीपी मीन्स नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. तर ह्या एनटीपी ला जे थर्मो डायनामिक व्हेरिएबल्स आहेत, कुठले कुठले आहेत रे थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स? तर त्याच्यामध्ये प्रेशर आहे. यस सर, प्रेशर आहे. थर्मोडायनामिक व्हेरिएबल कुठला आहे रे सर? व्हॉल्यूम आहे. थर्मोडायनामिक व्हेरिएबल कुठला? टेम्परेचर आहे. ठीक आहे, सो टोटल सध्या तीनच व्हेरिएबल्सचं डिस्कशन या ठिकाणी करतो. मग बघा, या नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरच्या कंडिशनला प्रेशर किती असतो बाळांनो? सो प्रेशर असतो 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर मला रिप्रेझेंट करायचं असेल तर या ठिकाणी लिहितो 760
मिलीमीटर ऑफ एच जी. मी पहिल्या युनिटमध्ये सगळं डिटेल्स मध्ये घेतलंय की 760 मिलीमीटर ऑफ एच जी का घेतो, किंवा आपण 76 सेंटीमीटर ऑफ एच जी म्हणजे मर्क्युरी, इथे साईडला लिहून घेऊ. एच जी म्हणजे काय रे, तर एच जी म्हणजे मर्क्युरी. ठीक आहे, चला सर इथपर्यंत छान कळालंय. व्हॉल्यूम, तर लेकरांनो व्हॉल्यूम या ठिकाणी आहे 22.4 लिटर. किती व्हॉल्यूम आहे, 22.4 लिटर. हे कुठल्या कंडिशनला, एनटीपी ला. कुठल्या कंडिशनला, एनटीपी ला. दॅट्स इट. चला परत टेम्परेचर, टेम्परेचर किती आहे, सो टेम्परेचर आहे 2273.15 केल्विन, आणि ह्याचं पुढचं नाव आहे, मी या ठिकाणी लिहितोय ऍब्सोल्यूट टेम्परेचर. काय रे बाळांनो, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कळालं का, कळालं. पण सर हे आम्हाला का सांगताय, ह्याचा काय संबंध काय आमचा, क्लिअर आहे ना. तुम्ही म्हणत असाल सर ठीक आहे, आम्ही एवढं ऍक्सेप्टेड आहे की तुम्ही स्टेटमेंट सांगितले, कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल और अमाउंट ऑफ सबस्टन्स. रिलेशन दिले, फॉर्म्युला दिलाय, तुम्ही ग्राफ ड्रॉ करून दिला. थँक्यू सर सो मच. पुढचं काय काम आहे, तर काम ह्यासाठी आहे बाळांनो, गोष्ट तुम्हाला थोडीशी आता व्यवस्थित कळेल बघा. ठीक आहे, तर ह्याच्यावरच बघा काय कसं रिप्रेझेंटेशन करतो बघा. जर मित्रांनो 1 मोल ऑफ गॅस आहे, जर 1 मोल ऑफ गॅस आहे, तर 1 मोल ऑफ गॅस साठी व्हॉल्यूम किती आहे रे, सो व्हॉल्यूम 1 मोल ऑफ गॅस साठी म्हणजे इथं झाला एन. ठीक आहे, बरं थोडस ठीक आहे, लक्ष द्या. बरं ठीक आहे, इथंच लिहितोय 1 मोल ऑफ गॅस साठी व्हॉल्यूम किती आहे रे, 22.4 लिटर. ठीक आहे, इकडे आहे व्हॉल्यूम, ओके, आणि प्रपोर्शनल टू या ठिकाणी आहे येस स्मॉल एल, नंबर ऑफ मोल. आता मला सांगा लेकरांनो, जर नंबर ऑफ गॅस डबल झाले, नंबर ऑफ गॅस डबल झाले म्हणजे 1 मोलच्या ऐवजी जर 2 मोल झाले, ठीक आहे, मग 2 मोल झाले तर व्हॉल्यूम एवढंच लागेल का रे, नाही ना सर, व्हॉल्यूम वाढेल ना ते. एक घासाच्या ऐवजी 2 घास वाढलं तर पोटात व्हॉल्यूम वाढतंय. बलून मध्ये सर 1 मोल गॅस भरलाय आणि आणखी 1 मोल गॅस भरलाय, व्हॉल्यूम तेवढंच राहील का, नाही सर, व्हॉल्यूम पण डबल होणार आहे. ठीक आहे, मग इथं मी तेच सांगतोय, डबल व्हॉल्यूम होईल म्हणजे किती रे, 24.8 लिटर. कळ्या, येस सर. सो गेटिंग, यस, व्हॉल्यूम विच इज, ठीक आहे. चलो, म्हणजे 1 मोल साठी जर 22.4 लिटर व्हॉल्यूम लागत असेल, तर ऑब्विसली 2 मोल साठी 44.8 लिटर व्हॉल्यूम लागेल. नाही कळालं तर त्यासाठी माझ्याकडे फंटास्टिक एक्झाम्पल पण आहेत, फक्त लक्ष द्या. सपोज हा छोटासा बलून आहे, ह्याच्यात 1 मोल ऑफ गॅस आहे, तर ह्याचं व्हॉल्यूम किती आहे, 22.4 लिटर, कॅपिटल एल लिहितोय. पण समजा चुकून आपण ह्याच्यात आणखी 1 मोल ऑफ गॅस भरला, तर इथं टोटल किती मोल झाला, आता अगोदर एक आणि आता एक, 2. मग व्हॉल्यूम पण वाढेल की नाही, वाढेल सर. 22.4 लिटर आहे, कुठल्या कंडिशनला, एनटीपीच्या कंडिशनला. एनटीपी म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. तर या ठिकाणी लिहावं लागेल 44.8 लिटर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही, कळालेलं आहे. छान. पण दोन्ही कंडिशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या दोन्ही कंडिशन मध्ये काय, कुठली गोष्ट कॉन्स्टंट आहे, कुठली गोष्ट पॅरामीटर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. सो या ठिकाणी टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट आहे, इथं लिहितो कॉन्स्टंट. ठीक आहे, इथे सुद्धा टेम्परेचर अँड प्रेशर कसं आहे रे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, कळालं. जर आणखी नाही कळालं असेल तर डोंट फिअर, आय एम हिअर टू टीच यू इच अँड एव्हरीथिंग. बघा, या ठिकाणी 1 मोल ऑफ गॅस आहे, या ठिकाणी 2 मोल ऑफ गॅस आहे. मग 1 मोल गॅस साठी इथं ग्राफ, आणि हे 2 मोल साठी ग्राफ इथे. इथं जे आहे तो व्हॉल्यूम आहे 22.4 लिटर, इथं व्हॉल्यूम आहे 44.8 लिटर. क्या बोलती कंपनी, कळतंय का सर, विषयच हार्ड आहे तुमचा, कळाय नाही. ठीक आहे, जसा आप्पाचा विषय हार्ड आहे आणि आप्पाकडे क्रेडिटचं
कार्ड आहे. आप्पाला घरात नाही भाव पण आप्पाचा बाहेर लई लाड आहे. चला क्या बोलते कळतंय? येस इथपर्यंत छान कळाले, कुठेच काही प्रॉब्लेम नाही. पहिला लॉ जो तुम्ही आम्हाला शिकवला ॲव्होगॅड्रोस लॉ, तो आम्हाला नीट अँड क्लीन कळलेला आहे. क्लिअर? आता डिस्कस करू तो मोलार व्हॉल्यूम काय असतं. चला लक्ष इकडे आहे. आणि मी तुम्हाला ठरलंय आपलं की अजिबात पळायचं नाही, इधर उधर भागणे का नाही. मग नेक्स्ट डिस्कस करणार आहोत जो की इम्पॉर्टंटच पॉइंट आहे, तो आहे मोलार व्हॉल्यूम. हे मोलार व्हॉल्यूम म्हणजे असं काही लई वेगळं नाहीये. ठीक आहे. सिंपल आहे की किती व्हॉल्यूम कन्सिडर होतोय. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की एका वस्तूला छोटस एखादी एक छोटीसा एखादा डब्बा आहे. त्याला जागा किती लागते? बरोबर आहे ना? म्हणजे 100 डब्बे आहेत, तर त्या 100 डब्याला जागा समथिंग लागते. टोटल व्हॉल्यूम. तर एक छोटासा जर डब्बा असेल, तर त्याला किती जागा लागेल? ह्याच रिप्रेझेंटेशन आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. चल तर नेक्स्ट आपण या ठिकाणी हेडिंग दिलेली आहे मोलार व्हॉल्यूम. ठीक आहे, ते पण एक्सप्लेन केलं मी. फर्स्ट युनिट तुम्ही व्यवस्थित बघा. आज सेकंड युनिट डायरेक्टली माझा युट्यूबवर अपलोड होते, त्यामुळे बऱ्याच लेकरांना डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर मोलार व्हॉल्यूम काय बघा रे. सो मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. मग या ठिकाणी मला सांगा लेकरांनो, या ठिकाणी तुम्हीच मला सांगा व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? तर लिटर आहे. व्हॉल्यूमचं युनिट लिटर आणि नंबर ऑफ मोल्सचं युनिट काय बाळांनो? मोल. ठीक आहे. म्हणजे मोलार व्हॉल्यूमचं युनिट काय आलं? येस, लिटर पर मोल. काय युनिट आले? लिटर पर मोल. म्हणजे मी असं म्हणू शकतो लेकरांनो, बघा इकडे, एक मोल जो गॅस आहे, ठीक आहे, किंवा जो टोटल व्हॉल्यूम आहे, तो किती असतो? तर या ठिकाणी असं लिहू शकतो का आपण? ऍज पर द व्हॉल्यूम असं लिहू शकतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4 लिटर पर मोल. कळालं? काय अडचण? हे कशासाठी आहे? तर हे एका मोल ऑफ गॅससाठी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मी जर असं म्हटलं, वन वन मोल ऑफ ऑक्सिजन. वन मोल ऑफ ऑक्सिजन मध्ये एक मोल ऑक्सिजनचा जर एक मोल ऑफ गॅस म्हटलं, त्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतात? तर ह्याच्यामध्ये असतात 6.023 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. कळालं का? येस सर कळालं आम्हाला. एक मोल ऑफ गॅस ऑक्सिजन मध्ये, ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहे ना O2. येस सर, त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतात? एवढे मॉलिक्युल्स असतात. कळालं का? येस सर, काय अडचण नाही. मोलार व्हॉल्यूम कळालं. मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम अपॉन नंबर ऑफ मोल्स, युनिट लिटर पर मोल. झालं क्लिअर? चल पाहून घ्या बरं प्लीज एकदा. ठीक आहे. चला तर लेकरांनो, या ठिकाणी छोटासा नोट पॉइंट ऍड करतोय. तो नोट पॉइंट काय बघा रे. तो छोटासा नोट पॉइंट काय, तर मोलार व्हॉल्यूम काय सांगतो आपल्याला, किंवा मोलार व्हॉल्यूम काय एक्सप्लेन करतो, तो बघा. मोलार व्हॉल्यूम टेल अस अबाउट हाऊ मच स्पेस इज occupied by 1 मोल ऑफ गॅस. कळालं का रे? येस सर. मोलार व्हॉल्यूम काय? टेल अस अबाउट हाऊ मच स्पेस इज ऑक्युपाइड बाय 1 मोल ऑफ गॅस. एका मोल ऑफ गॅस साठी किती स्पेस ऑक्युपाइड होतो? तर मी व्हॉल्यूम तुम्हाला दिलं इथं. एका एका मोल साठी बघा, एका मोल साठी 22.4 लिटर. सॉरी हा, इथं मी मोलार शब्द लिहिलो, विसरायचं लिहिलोय. मोलार व्हॉल्यूम. तर या ठिकाणी बघू शकता, एका मोल ऑफ गॅस साठी 22.4 लिटर एवढं व्हॉल्यूम. आता क्लिअर झालं? यस, आता क्लिअर झालंय. खटका उडाला सर आमचा. खटका उडाला म्हणजे प्रत्येक पॉइंट हा आम्हाला क्लिस्टर क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. चल बघून घ्या बरं प्लीज. सफिशियंट आहे एवढं? चलो बघा, वाचून घ्या एकदा व्यवस्थित. चल ठीक आहे लेकरांनो, इथपर्यंत. चला शेवटी एक गोष्ट आणखी मला तुमच्याशी या ठिकाणी शेअर करायची आहे. ठीक आहे.
तर ती ही आहे लेकरांनो. बरेच जण विचार करतात सर 1 लिटर या ठिकाणी हेडिंग देऊन लिहितोय युनिट कन्व्हर्जन. बऱ्याच जणांना डाऊट असतात, तर माझं काम आहे प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर करून देणं. 1 लिटर म्हणजे 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. हा, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 1 लिटर म्हणजेच 10⁻6 मिलीमीटर क्यूब आणि त्याच्यानंतर 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे. 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. तर हे लक्षात असू द्या. ज्या लेकरांना आणखी डाऊट आहे त्यांच्यासाठी मास्टर इज हिअर. 1 2 3 0 सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 मिलीमीटरचा क्यूब आणि सगळ्यात शेवटी 0.001 मीटर क्यूब आहे. येस, हे अशा प्रकारे युनिट कन्व्हर्जन आहे. पण तुम्हाला सगळ्यात जास्त जो यूज होतो तो कशाचा होतो लेकरांनो? ह्याचा सगळ्यात जास्त तुम्हाला या ठिकाणी काय होतो रे? यूज होतो युनिट कन्व्हर्जन मध्ये. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? चला तर लेकरांनो, हा जो पहिला व्हिडिओ मी युट्यूबवर टाकणारच नव्हतो ऍक्च्युली, पण टाकतोय. प्लीज मॅक्झिमम तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू सून. धन्यवाद.